मित्रांनो, प्रत्येक मोठ्या व्यवसायाची सुरुवात मोठ्या दुकानातून होते असं नाही. कधी कधी सुरुवात होते एका छोट्याशा स्टॉल पासून, काही ताज्या लिंबांपासून, बर्फाच्या काही तुकड्यांपासून आणि डोळ्यात असलेल्या एका मोठ्या स्वप्नांपासून. आज आपण पाहणार आहोत असा व्यवसाय जो योग्य जागा, चांगली चव आणि मेहनत असेल तर तुमच्या कमाईचा नवा मार्ग बनू शकतो. पण याच छोट्याशा ग्लासातून कोणीतरी रोजची चांगली कमाई उभी करत असेल तर इथे ना मोठं दुकान लागतं, ना महागडी मशिनरी, ना लाखो रुपयांची गुंतवणूक. लिंबू सरबत विकून खरंच किती कमाई होऊ शकते, या व्यवसायासाठी भांडवल किती लागते आणि हा व्यवसाय सुरू करताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत, हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत नक्की पहा. कारण शेवटी आपण एक साधं गणित पाहणार आहोत जे कदाचित तुम्हाला हा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करायला मित्रांनो भाग पाडेल. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. लिंबू सरबत नाव साधं आहे, पण यामागची बिझनेस ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो खूप मोठी आहे. कारण उन्हाळा आला की थंड पेयांची मागणी मित्रांनो खूप वाढत असते. रस्त्यावर काम करणारे कामगार असतील, विद्यार्थी असतील, प्रवासी असतील, दुकानदार असतील, ऑफिसला जाणारे लोक असतील, डिलिव्हरी करणारे कर्मचारी असतील आणि कुटुंबासोबत बाहेर पडणारे ग्राहक असतील, प्रत्येकाला उन्हात एक गोष्ट हवी असते, थंडावा. आणि जेव्हा ग्राहकाला कमी किमतीत लगेच मिळणारी वस्तू हवी असते तेव्हा लिंबू सरबत मित्रांनो एक उत्तम पर्याय ठरू शकतो. म्हणून हा व्यवसाय फक्त सरबत विकणारा व्यवसाय नाही, तर हा आहे गरज ओळखून ग्राहकाला योग्य वेळी योग्य उत्पादन देणारा चांगला व्यवसाय. आता येतो सर्वात महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो, हा व्यवसाय सुरू करण्यासाठी किती पैसे लागतील. मित्रांनो, तुम्ही अगदी छोट्या स्तरावर हा व्यवसाय मित्रांनो सुरू करू शकता. मोठ्या दुकानाची गरज नाही. सुरुवातीला छोट्या स्टॉलवर हा व्यवसाय करायचा असेल तर मित्रांनो 20 ते 30 हजारापर्यंत तुमचा हा व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीने सुरू होऊ शकतो. मित्रांनो, ज्यामध्ये तुम्ही एक चांगला स्टॉल घ्याल, काउंटर असेल, लिंबू ठेवण्यासाठी क्रेट असेल किंवा ग्लास, कप, पाणी ठेवण्यासाठी योग्य कंटेनर, बर्फ ठेवण्याची व्यवस्था, सरबत बनवण्यासाठी भांडी, साखर, लिंबू, मीठ आणि काही फ्लेवर किंवा मिंट सारखे घटक इतक्यापासून सुरुवात करता येऊ शकते मित्रांनो. पण इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, स्वस्त म्हणजे नेहमी चांगलं नाही. ग्राहक तुमच्या स्टॉलवर पहिल्यांदा चवीसाठी येईल, पण दुसऱ्यांदा येईल तो स्वच्छता आणि विश्वासासाठी. म्हणून सुरुवातीपासून स्वच्छता, आकर्षण आणि व्यवस्थित सेटअपवर मित्रांनो लक्ष ठेवा आणि चांगला सेटअप तयार करा. मित्रांनो, ग्राहक तुमच्याकडे कायम नक्की येईल. लिंबू सरबत व्यवसायात मित्रांनो एक नियम कायम लक्षात ठेवा, चव चांगली असली तरी ग्राहक नसेल तर विक्री होणार नाही. म्हणून मित्रांनो, हा जर व्यवसाय तुम्हाला करायचा असेल तर योग्य लोकेशन असणं अत्यंत महत्वाचे आहे. मग ते लोकेशन कुठलं, तर बस स्टॉप शेजारी तुम्ही हा व्यवसाय करू शकता. रेल्वे स्टेशन परिसर असेल तेथे तुम्ही हा व्यवसाय करू शकता. मोठं मार्केट आहे, शाळा, कॉलेज परिसर, औद्योगिक क्षेत्र असेल, हॉस्पिटल जवळील गर्दीचा भाग असेल, मुख्य रस्त्याच्या कडेला असलेली योग्य जागा असेल किंवा संध्याकाळची जेथे चांगली गर्दी होते अशा ठिकाणी तुम्ही या व्यवसाय चांगल्या पद्धतीने करू शकता. पण जागा घेताना फक्त गर्दी पाहू नका, तिथे ह्या व्यवसायाला परवानगी आहे का ते देखील पहा. पाणी आणि स्वच्छतेची व्यवस्था त्या ठिकाणी आहे का, ग्राहकांना थांबण्यासाठी तिथे जागा आहे का, चांगल्या ठिकाणी तुमचा स्टॉल असणे आणि सर्वांच्या नजरेत पडेल असा स्टॉल असेल त्या ठिकाणी तुम्ही हा व्यवसाय टाकला तर खूप चांगल्या पद्धतीने तुमचा हा लिंबू सरबतचा व्यवसाय मित्रांनो होऊ शकतो आणि तुमची चांगली कमाई होऊ शकते. आता व्यवसायाचा सर्वात मोठं सिक्रेट, चव. एका ग्राहकाला तुमच्याकडे आला, त्याने सरबत घेतलं मित्रांनो आणि पहिला घोट घेतला, त्याच्या चेहऱ्यावर समाधान आलं तर समजा तुम्ही अर्धा व्यवसाय जिंकला. पण मित्रांनो, जर सरबत कधी जास्त गोड, कधी जास्त आंबट, कधी पातळ, तर ग्राहकाचा मित्रांनो विश्वास कमी होतो. म्हणून प्रत्येक ग्लासची चव शक्य तितकी मित्रांनो कन्सिस्टंट तुम्ही ठेवली पाहिजे. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचा पर्याय ठेवू शकता. त्याच्यासोबत क्लासिक लेमन असेल, मिंट लेमन सरबत असेल किंवा मसाला लेमन असेल, जिरा लेमन असेल, स्पेशल सोडा लेमन असेल, अशा प्रकारचे छोट्या मेनूमधून तुम्ही मित्रांनो ग्राहकांना व्हरायटी देऊ शकता. आणि लक्षात ठेवा, ग्राहकाला फक्त पेय विकू नका मित्रांनो, त्यांना चांगला अनुभव द्या. त्यामुळे ग्राहक तुमच्याकडे परत परत येईल, तुमचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालू शकतो. किंवा हा व्यवसाय जर तुम्हाला करायचा असेल तर स्वच्छता ठेवणे तितकंच गरजेचं आहे. तुमचा स्टॉल कितीही छोटा असो पण तो स्वच्छ दिसला पाहिजे मित्रांनो. लिंबू व्यवस्थित धुतलेले असले पाहिजेत, पाणी स्वच्छ आणि सुरक्षित असावं, बर्फाचं योग्य पद्धतीने हाताने झाली पाहिजे, ग्लास आणि उपकरणे मित्रांनो स्वच्छ असली पाहिजेत.
कचऱ्यासाठी वेगळी व्यवस्था असली पाहिजे आणि शक्य असल्यास ग्राहकांसमोर स्वच्छतेची मित्रांनो काळजी दिसली पाहिजे, कारण ग्राहकाच्या मनात एक विचार असतो, मी जे पेय पितोय ते योग्य आणि सुरक्षित आहे ना, आणि सर्व साहित्य स्वच्छ असेल तर ग्राहकांचं उत्तर मित्रांनो त्यांना मिळतं, कारण त्यांना अशी भावना निर्माण होते की सर्व स्वच्छ दिसत आहे असल्यामुळे, सर्व चांगलं असल्यामुळे तो तुमच्यावर विश्वास ठेवतो आणि तो तुमच्याकडे वारंवार येत असतो मित्रांनो. आणि एकदा ग्राहकाचा विश्वास तुम्ही संपादित केला मित्रांनो तर तो स्वतः येणार नाही, त्यांच्या मित्रांना नातेवाईकांनाही तुमच्या स्टॉलवर घेऊन येईल आणि तुमचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालण्यास खूप मदत होईल मित्रांनो. आता मित्रांनो सगळ्यांच्या मनात पडलेला सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे या व्यवसायात कमाई किती होऊ शकते. समजा तुम्ही एका ग्लासची किंमत 20 रुपये ठेवली आणि दिवसाला फक्त 150 ग्लास विकले तरी 150 × 20 म्हणजे तुमची दिवसाला 3000ची मित्रांनो विक्री झाली. आणि 30 दिवसाचा जर तुम्ही हिशोब लावला तर जवळजवळ 90,000 रुपयांचा तुमचा मासिक विक्री झाली. पण हा विक्रीचा आकडा आहे मित्रांनो, नफा नाही. यातून तुम्हाला साखर, बर्फ, पाणी, कप, स्टॉलचा खर्च, कामगारांचा खर्च, वीज, वाहतूक आणि इतर खर्च वजा करावा लागेल. म्हणून व्यवसाय सुरू करण्यापूर्वी स्वतःच्या भागातील वास्तविक खर्च आणि विक्रीचा अंदाज काढणं अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो. आणि हा जरी खर्च तुम्ही वजा केला तरी तुम्हाला बऱ्यापैकी कमाई राहू शकते मित्रांनो. आणि जर तुमची विक्री वाढली तर नफ्याची संधी मित्रांनो वाढू शकते. म्हणून मोठं दुकान उघडण्यापेक्षा पहिल्यांदा मित्रांनो छोटा स्टॉल पासून सुरुवात करा. बाजार समजून घ्या, ग्राहक किती आहेत ते समजून घ्या आणि मग मित्रांनो व्यवसाय वाढवा. आता मित्रांनो ग्राहक रोज तुमच्याकडे काय येतील यासाठी मित्रांनो काही छोट्या गोष्टी तुम्ही पाळल्या पाहिजेत. जसं की स्टॉल आकर्षक ठेवा, मेनू स्पष्ट आणि मोठा स्पष्ट दिसेल अशा ठेवा, ग्राहकाला योग्य किमतीत पर्याय द्या, वेगवान सर्व्हिस द्या, तुमच्या ग्राहकाला तुम्ही नावाने ओळखा. कारण व्यवसायात कधी कधी मित्रांनो उत्पादनापेक्षा तुमची वागणूक जास्त महत्वाची असते. मित्रांनो ग्राहकाला तर तुम्ही काय घेणार साहेब, नेहमीच मिंट लेमन असं छोटंसं वाक्य ग्राहकाला आपलेपणाची मित्रांनो तुम्ही भावना देऊ शकता मित्रांनो. आणि हाच आपलेपणा मित्रांनो ग्राहकाला रेग्युलर कस्टमर मित्रांनो बनवत असतो मित्रांनो. आज तुम्ही एका छोट्या स्टॉल पासून सुरू करू शकता, उद्या तुमचा स्टॉल ब्रँड बनू शकतो मित्रांनो. नंतर तुम्ही बॉटल लेमन ड्रिंक तयार करू शकता. तुम्ही कॉर्पोरेट इव्हेंट असतील, बर्थडे पार्टी असतील, लग्न समारंभ असतील मित्रांनो, छोटे कार्यक्रम असतील, तुम्ही येथे छोटे छोटे ऑर्डर घेऊ शकता. या ठिकाणी तुम्ही बल्क ऑर्डर घेऊ शकता आणि भविष्यात मित्रांनो एकाच नावाखाली अनेक स्टॉल मित्रांनो तुम्ही उभे करू शकता. मित्रांनो आज एक ग्लास, उद्या एक दुकान आणि कदाचित भविष्यात एक तुमचा ब्रँड बनू शकतो मित्रांनो. व्यवसाय सुरू करताना काही चुका अजिबात करायच्या नाही मित्रांनो. फक्त कमी किंमत ठेवून ग्राहक मिळवण्यासाठी प्रयत्न करणे किंवा स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणे, दररोज बदलणारी चव, चुकीचं लोकेशन, विक्रीचा हिशोब न ठेवणं आणि पहिल्या दिवशी मोठी गुंतवणूक करणे. लक्षात ठेवा मित्रांनो, व्यवसाय मोठा करण्यासाठी मोठी सुरुवात आवश्यक नसते मित्रांनो, योग्य सुरुवात आवश्यक असते. कदाचित हा फक्त एक छोटासा लिंबू सरबताचा स्टॉल असेल, पण एखाद्या व्यक्तीसाठी मित्रांनो तो त्याच्या स्वप्नातील मित्रांनो पहिली पायरी असू शकतो. कदाचित आज तुम्ही एका ग्लासापासून सुरुवात कराल, पण उद्या त्याच ग्लासातून तुमच्या मित्रांनो व्यवसायाची ओळख तयार होईल. कारण व्यवसायाची सुरुवात पैशांपासून होत नाही, ती होते एका कल्पनेपासून. आणि त्या कल्पनेला मेहनतीची जोड मिळाली तर छोटंसं स्वप्नही मित्रांनो मोठं होऊ शकतं. म्हणून जर तुमच्याकडे व्यवसाय करण्याची इच्छा असेल तर मित्रांनो योग्य नियोजन करा, तुमच्या भागातील मागणी समजा, कायदेशीर परवानगी आणि स्वच्छतेचे नियम पाळा आणि मग छोट्याशा पावलाने सुरुवात करा मित्रांनो. मोठं यश अनेकदा छोट्याशा ग्लासातूनही मित्रांनो सुरू होऊ शकते. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा. अशा छोट्या पण दमदार व्यवसायांची माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तींना नक्की पाठवा ज्यांच्या मनात व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे, पण अजूनही पहिलं पाऊल त्यांनी उचललं नाही मित्रांनो. कारण स्वप्न पाहणारे खूप असतात, पण स्वप्नाला व्यवसायात बदलणारे इतिहास घडवतात. हो मित्रांनो, मराठी माणूस उद्योजक झालाच पाहिजे. धन्यवाद.